न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। पायी दिंडी सोहळा मढी नाशिक येथून श्री क्षेत्र मढी येथे जात असताना सोनगाव सातारा येथे मुक्कामी तर पात्रे बुद्रुक आपण त्यांच्याशी लाईव्ह मध्ये बोलूया। बाबा नमस्कार। नमस्कार, मी जगन्नाथ बाबूराव चुळबरे नाशिकवरून दरवर्षीप्रमाणे आम्हाला जवळपास 29 वर्षे झाले आम्ही मढीला जात असतो। तर बाबांची आमच्यावर छाया असल्यामुळे आम्ही कायमस्वरूपी बाबांना मढी क्षेत्राकडे जाण्याची आपली ओढ कशी कशी तयार झाली? ओढ म्हणजे आम्ही त्यांची भक्ती केल्यामुळे आम्हाला त्यांची ओढ लागल्या गेली। भक्तीतच जी शक्ती आहे ती कशातच नाही। ही तुमच्या घरात पारंपरिक आमचे वडील माळकरीच होते, त्याच्यामुळं वडिलांची सुद्धा म्हणजे भक्ती होती आणि आमची सुद्धा नातांची भक्ती असल्यामुळे आम्हाला ऑटोमॅटिक तिकडं नात्यांनी खेचलंय। म्हणजे आपल्या घरात नाथ भक्ती त्याच्यामुळे आपण या परंपरेकडे खेचलो। नमस्कार बाबा, आपलं नाव काय? सर्जेराव शंकर कोळसे। आपण या दिंडीत किती दिवसापासून? मी या दिंडीत 25 वर्षापासून। 25 वर्षापासून आमचे हे गुरुबंधू दिंडी चालक हेच आमचे गुरुवर्य दत्तात्रय अर्जुन शिंदे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी नाशिक 29 वर्षापासून आज चालते। मी स्वतः 25 वर्षापासून या दिंडीत सामील आहे। आज आपण या दिंडीत नाशिक येथून आलात? नाही, मग आम्ही इथूनच दोन्हीतलेच का आपण? नाही, आम्ही नगरचे नगरचे। हा, नगर मधून। आणि इथं पहिल्यांदा लग्न झाल्यापासून म्हणजे इथंच राहत होतो ना आम्ही। मग तेव्हापासून म्हणजे माझं अगोदर म्हणजे दुखत होतं, इथं मला बरं वाटलं, त्यांनी बरं केलं आणि मग तेव्हापासून आम्ही जातो। अगोदर फक्त 6 माणसांनीच आम्ही दिंडी काढली होती। हा, आज 29 वर्षांपासून म्हणजे आम्ही जातो दिंडीमध्ये। म्हणजे आमचा भाव ठसला, आम्ही जशी जशी भक्ती करीत गेलो तसं तसं म्हणजे आम्हाला भक्तीची शक्ती तुम्हाला प्राप्त झाली। भक्तीची शक्ती म्हणजे आम्हाला दुसरं काहीच नाही। म्हणजे आम्हाला तसे चमत्कार साक्षात्कार पण झाले। साक्षात आमच्या समोर असे नागरूपामध्ये बाबा यायचे, आम्ही आमची जरी आरती चालली ना यायचे। मग आमचे पहिले पण होते शिष्य महाराजांचे, आमचे दत्तात्रय महाराज गुरु आहे। आणि मग त्यांनी मग सांगितल्या बाबांच्या सांगण्यानुसार म्हणजे आम्ही अनुग्रह घेतले। म्हणजे पहिलीच अनुग्रहित होते मी लहानपणापासून। म्हणजे मला नादच होता, जसं चालता बोलता यायला लागलं तसं। आणि म्हणजे लग्न झाल्यानंतर मग इथं आल्यानंतर मग ही भक्ती मिळाली, कारण तिकडं पण वडिलांच्या घरी पण देवांचा नाद होता अगोदर मला। आणि इथं आल्याबरोबर मग मला चांगली संगत मिळाली, त्यामुळं म्हणजे माझ्या परमार्थामध्ये कुठलीही काही अडचण आली नाही आणि परमार्थ खूप सुंदर चालू आहे। तुम्ही तुमची अनुभूती खूप छान सांगितली। आपलं नाव काय? गोरख शांताराम साबळे। आपण या दिंडीत कधीपासून सामील झालो? 2099 पासून 29 वर्ष झाले। 29 वर्ष झाले। काही आपल्याला प्रवासादरम्यान काही चमत्कार किंवा काही असं अनुभूती झाली का? अनुभवल्यापणाचं काही सांगता काम नाही। आपल्या इथं आज ही दिंडी सेवा आपण दिली, मुक्कामी सेवा दिली, त्याबद्दल आपल्याला या सेवेचा अनुभव आणि किती वर्षापासून आपण ही सेवा देतात? 29 वर्षापासून मी सेवा देतोय। मला काही अडचण नाही, दिंडी छान चालू आहे, काही अडचण नाही।